मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमधील घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्याला धक्का दिलाय. एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि नंतर तिची निर्घृण हत्या करणं हे मानवतेला कलंक ठरते. विशेषतः आरोपीच्या वयाची वयोमर्यादा आणि त्याचे कृत्य अधिकच शॉक देणारं आहे. ग्रामस्थांचा आणि पोलिसांचा तत्पर प्रतिसाद प्रशंसा करण्यासारखा आहे. पण हेही खरं आहे की या प्रकारच्या अपराधांना रोखण्यासाठी समाजात अधिक जागरूकता आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्हा कबूल केला आणि त्या जागेवर मृतदेह लपवलेला होता. ती माहिती दिली हे पोलिसांच्या कठोर तपासाचे आणि त्यांच्या ताब्यात घेण्याचं फळ आहे. संदीप सिंग गिल यांनी पोलिसांच्या कार्याची माहिती दिली आणि तातडीने आरोपीला अटक केल्याचं सांगितलं. तरीही पीडित मुलीच्या कुटुंबावर काय अकल्पनीय दुःख आलं आहे हे समजून सांगणं कठीण आहे. या प्रकारच्या घटनेवर लोकांचा संताप असणं स्वाभाविक आहे. ग्रामस्थांनी आंदोलनं केली आणि बंद पाळला. अशा घटनांमध्ये सामाजिक एकतेचं महत्त्व आणि दोषी व्यक्तींवर कडक कारवाई आवश्यक आहे. नसरापूर या ठिकाणी एक खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे. यामध्ये एक अल्पवयीन 3.5 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली. कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3) पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. पुढील तपास चालू आहे. पुणे जिल्ह्यात एक अत्यंत निंदनीय घटना घडली आहे, ज्यात 65 वर्षीय नराधमाने 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला आणि तिचा खून केला. या घटनेने संपूर्ण समाजात रोष निर्माण केलाय. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या पूर्वीच्या अपराधांनाही संदर्भ दिले जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या प्रकरणावर जलद निर्णय घेण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केले जाईल आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी हायकोर्टाला विनंती केली जाईल. त्यांनी असंही स्पष्ट केलं की या गंभीर प्रकरणात राजकारण न करता संवेदनशीलता राखली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पूना के भोर में जो घटना हुई है बहुत ही निंदनीय है। 3-3.5 साल की मासूम बच्ची के साथ 65 साल के व्यक्ति ने कुकर्म भी किया और उस छोटी सी बच्ची को मौत के घाट भी उतारा गया है। आरोपी को गिरफ्तार किया गया है। उसके खिलाफ फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाया जाएगा और हम मांग करेंगे कि इस प्रकार के आरोपी को मृत्युदंड की सजा मिले। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर गावात 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावात कडक बंद पुकारण्यात आलाय. ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर बोलताना रोहित पवारांनी महाराष्ट्र शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, पण नंतर जर आपण बघितलं तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात. हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा 2दा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला. आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झाडं झालं कसं? आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय, असं लोकांची भावना तिथं होती. लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे, अशी भूमिका लोकांची तिथं होती. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅक मध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते. परभणीचे
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या राजकीय भविष्याबद्दल सूचक विधान केले। एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी म्हटलंय, आर्थिक गणित महत्त्वाचे आहे, त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही। त्यांच्या या विधानामुळे शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना जोर मिळालाय। जाधव यांनी पक्षांतरावर थेट भाष्य केले नाही, परंतु त्यांच्या वक्तव्यामुळे भविष्यात मोठा निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत। ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना समन्स पाठवलेत। समता नागरी सहकारी पतसंस्थेतील 4 खात्यातून 1,20,00,000 रुपये ते 2,40,00,000 रुपयांपर्यंतचे आर्थिक व्यवहार केले गेलेत आणि हे सर्व अकाउंट्स अशोक खरातशी संबंधित होते। अशोक खरात प्रकरणात 70 कोटी रुपयांच्या घोस्ट अकाउंट्सचा पर्दाफाश झालाय। खरातने 134हून अधिक प्रॉक्सी अकाउंट्स चालवले अशी माहिती आहे। या सर्व खात्यांचा नॉमिनी खरात होता आणि एकच मोबाईल नंबर वापरला गेला होता। प्रतिभा चाकणकर यांनी या आरोपांचा खंडन करत संबंधित खाती बनावट असल्याचा दावा केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार त्या खाती कोणत्याही प्रकारच्या माहितीशिवाय उघडण्यात आली होती आणि त्यावर बनावट स्वाक्षरांचा वापर करण्यात आला। ईडीने तपासात वेग आणला असून प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांना चौकशीसाठी पुढील आठवड्यात बोलावलं आहे। राज्यातील 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता मोठ्या बदलांमधून जाते। या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यातून दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जात होते, परंतु केवायसी प्रक्रियेतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सरकारने योजनेसाठी 54 लाख महिलांना अपात्र ठरवले। या महिलांनी केवायसी न केल्यामुळे किंवा अटींचं पालन न केल्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आले। योजना सुरू झाल्यापासून सरकारने अनेकदा केवायसीसाठी मुदतवाढ दिली होती, परंतु योजनेसाठी केवायसी करणाऱ्यांमध्ये अपात्रतेची कारणंही समोर आली आहेत। मात्र 1,89,00,000 महिलांना पात्र ठरवण्यात आलं असून त्यांना आता दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर केलाय। यंदा राज्याचा एकूण निकाल 89.79% लागलाय। कोकण विभागाने 94.14% निकालासह अव्वल स्थान राखलं आहे, तर लातूर विभाग 84.14% निकालासह शेवटच्या स्थानी आहे। परीक्षेला एकूण 14,44,713 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,843 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले। मुलींचं यश 6.35% अधिक असून त्यांच्या उत्तीर्णाचं प्रमाण 93.15% आहे। मार्कशीटमध्ये यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव छापण्याची नवीन पद्धत राबवली आहे। तसेच गुणपत्रिकेवर फोटो आणि QR कोड असणार आहे, ज्यामुळे निकालाची पडताळणी सोपी होईल। निकाल लागल्यापासून 15 दिवसांच्या आत मार्कशीट आणि सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना दिले जातील, ज्यामुळे प्रशासकीय खर्चात 3 कोटी रुपयांची बचत होईल। नवी मुंबईतील कोपरखैराणे धम्मशील बुद्धविहार सेवा समिती कोपरखैराणे यांनी बुद्ध पौर्णिमा जयंती सोहळा अत्यंत उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। या विशेष प्रसंगी आयोजित कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण व्याख्यान दिलं गेलं, ज्यात गौतम बुद्धांच्या धम्माच्या वैज्ञानिक आणि मानवतावादी दृष्टिकोनावर सखोल विचार मांडले गेले। कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून आगरी कोळी समाजाचे तसेच OBC नेते राजाराम पाटील उपस्थित होते। त्यांच्या प्रभावी भाषणात त्यांनी गौतम बुद्धांच्या धम्माचं स्वरूप स्पष्ट केलं आणि सांगितलं की बुद्धांचा धम्म कुठल्याही ईश्वरावर किंवा काल्पनिक गोष्टींवर आधारित नसून तो तर्क, विचार आणि समतेवर आधारित आहे। बदलत्या काळात अशा वैज्ञानिक आणि पवित्र धम्माची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे, असं पाटील यांनी व्यक्त केलं आहे। संपूर्ण जगामध्ये बुद्ध जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रम होतात। कालच दादरमध्ये एक मोठी जयंती पाहायला मिळालं आहे। आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत, कोपरखैराणे या ठिकाणी नुकतंच बुद्ध जयंतीच्या निमित्तानं एक मोठी व्याख्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्या व्याख्यान म्हणून व्याख्याते OBC समाजाचे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे जे नेते आहेत राजाराम पाटील सर आपल्याबरोबर आहेत। सर, काय सांगणार आहात? आजच्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत, बुद्ध पौर्णिमाच्या निमित्तानं व्याख्यान दिलेलं आहे, काय भावना आहेत? अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन कोपरखैराण्यात झालं होतं। याच्यामध्ये आपण भगवान बुद्धांबद्दल ज्या जागतिक विचारवंतांच्या कल्पना आहेत ते मांडायचा प्रयत्न केला। जागतिक विख्यात शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी सांगितलेलं आहे की बुद्ध धम्म असा धम्म आहे की त्याच्यामध्ये ईश्वर आणि आत्मा ह्या कल्पना नाहीत, अत्यंत वैज्ञानिक धम्म आहे। नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरामध्ये अशा प्रकारच्या विचारांची फार गरज आहे आणि म्हणून या वास्तूत जो कार्यक्रम झाला, साधारणपणे 3 गुंठ्याची जागा आहे आणि ह्या वास्तूत कार्यक्रम झाला। ती जागा हे स्थान अत्यंत पवित्र आहे
अशाच प्रकारच्या बौद्ध लेण्यासाठी विमानतळात मी 29 दिवस आंदोलन केलं होतं, पण सिडकोने ती तोडली. आणि म्हणून माझं आता सिडकोला म्हणणं आहे की बुद्ध विचार म्हणजे संविधानाचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, या विचारांची देशाला गरज आहे. म्हणून अशा ज्या जागा आहेत बुद्ध विहारांच्या, त्या जागेला कायद्याने सुरक्षा आणि अधिकार भेटले पाहिजेत. तसं अर्थाने गेला तर हा गावठाणाचा भाग आहे. आमचे SC कॅटेगरीतले बंधू आहेत, त्यांना जागा आणि जमिनी खूप कमी प्रमाणात मिळालेल्या आहेत, ते भूमिहीन आहेत. आणि म्हणून या जागांचं संरक्षण सिडकोनी केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं तुम्ही 1 रुपया स्क्वेअर मीटरने 10 एकर जागा बालाजी मंदिर आणि अन्य मंदिराला 3.5 एकर जागा दिलेली आहे 1 रुपया स्क्वेअर मीटरनी, याच्यामध्ये पण जातीयवाद आहे का? की उच्चवर्णीयांचे देव वेगळे आणि आम्ही आगरी कोळी बौद्ध लोकांचे देव वेगळे हलके आहेत का? देवका मातेच्या प्रकरणात तुम्ही पाहिलं की 300 झाडं असताना ते मंदिर तोडायला काढले, बिल्डरला दिले. अशा प्रकारचे अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. ठाणे, रायगड, पालघर ही बुद्धभूमी आहे आणि या बुद्धभूमीची जागा सिडकोनी संरक्षित करावीत. खास करून नगरविकास मंत्र्यांना माझं सांगणं आहे, सगळ्या ठिकाणी व्यापार नको, जी महत्त्वाची ठिकाणं आहेत ती जपली पाहिजेत, कारण ती या देशाचा राष्ट्रीय वारसा आहे, म्हणून जपली पाहिजे. तुम्ही एक चांगलं लिखाण करता, वेगवेगळे मी स्वतः तुमचे छापलेले आहेत. गौतम बुद्ध आणि यशोधरा आणि आगरी कोळी ह्याचं जे नातं आहे, तुम्ही ते थोडक्यात काय सांगा? आपल्याला कल्पना आहे की गौतम बुद्धांनी जे आपलं राजत्याग केलेला आहे तो कोली आणि शाक्य यांच्यामध्ये रक्तपात होऊ नये रोहिणी नदीच्या पाण्यावरून, त्यासाठी केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय कारण आहे, धार्मिक कारण नाही. जशी बाकी लोक संन्यासाला गेले तसे बुद्ध गेले नाहीत. तर आमच्या लोकांचं रक्त सांडू नये. म्हणजे कोलीय वंशामध्ये आम्ही आगरी कोळी भंडारी आहोत. कोलीय वंशाची महामाया यशोधरा सुद्धा त्यांच्या पिकीचं आहे. आणि हे जे भगवान बुद्धाचं आणि आमचं नातं आहे, हे नातं नवी मुंबईला कळावं म्हणून या आजच्या कार्यक्रमामध्ये मी माझा स्वार्थ पण साधला की माझ्या समाज बांधवांना पण याचं माहिती कळावी. मांडव आमच्या बौद्ध बांधवांनी घातला होता, मग आगरी कोळी तिथे नाचले, कारण आम्ही पण एकवीर आईकडून तुमचे मामा आहोत. या नात्याने मी आज कार्यक्रमचा आनंद घेतला. नवी मुंबईतल्या सगळ्या आगरी कोळींनी लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांना अधिकार देणारा मातृसत्ताक विचार, एकविरेचा विचार म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा विचार हा बुद्धाचा विचार आहे. तो आम्ही अभ्यासला पाहिजे. मी असं म्हणत नाही या आणि फुलं व्हा, आरती करा, असं नाही. अभ्यासा. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचा. त्या ग्रंथात बाबासाहेबांनी, संविधानकारांनी म्हटलंय की कोलीय वंशाची महामाया एकविरा, तिचा मुलगा भगवान गौतम बुद्ध. हे जे नातं आहे, ऐतिहासिक सत्य नातं आहे, हे इथल्या लोकांनी अभ्यासावं. आणि घराघरातल्या मुलींना, स्त्रियांना संरक्षण आणि आदर देण्याचं काम आम्ही हजारो वर्ष केले. आम्ही हुंडा घेत नाही, स्त्रियांचा आदर करतो. आमच्या स्त्रिया बलवान आहेत. आत्तापर्यंत स्त्रियांचा अपमान करण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती. पण आमच्या कोपरकरण्यातल्या माझ्या बहिणीच्या बाबतीत ही घटना घडली. एका मंदिरामध्ये ब्राह्मणांनी जो बलात्कार केला, ती अत्यंत अपमानास्पद घटना आहे. त्याची मी खेदाने व्यक्त करतो. आणि अशी वेळ कधी येऊ नये म्हणून महिलांनी खास करून मंदिरात जाताना काळजी घेतली पाहिजे आणि बुद्धविहारात आवर्जून गेलं पाहिजे, कारण तेथे भारतीय संविधान आहे. खरातचं प्रकरण असेल, बोंधू बाबाचा विषय तुम्ही बोललात म्हणून प्रामुख्याने सांगेन. खरातचा विषय असेल किंवा आमदार संजय गायकवाडनी नुकतंच शिवाजी महाराजांचा जो शिवाजी पूर्णता या पुस्तकावरती ज्या प्रकाशक आहेत त्यांच्यावर केलेली टीका, शिवीगाळ, अर्वज्य शिवीगाळ, याकडे तुम्ही कसा बघता? संजय गायकवाड यांनी जो विषय केलेला आहे हा विषय नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या काळात चंद्रराव मोरे वगैरे लोकांनी विरोध केला, कारण ते जमीनदार होते. हे सुद्धा जमीनदारच आहेत. म्हणजे आज ज्या पक्षात ते आहेत एकनाथ शिंदे हे आगरी कोळ्यांशी पण असेच वागतात, जमीनदार पद्धतीने वागतात. आमची गावठाणं तोडतात, घरं तोडतात. ही वृत्ती शिवाजी महाराजांच्या काळात होती आणि म्हणून त्यांनी वतनदारी, जहागिऱ्या, गाड्या उद्ध्वस्त केल्या. शिवाजी महाराज जे सांगितलेत, शिवाजी कोण होता यामध्ये जे सांगितलेले आहेत ते रयतेचे राजे म्हणून सांगितलेत. आणि त्यामध्ये रयतेचे राजे म्हणजे ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया या महाराजांसाठी कशा लढल्या, प्राण कोणी दिलेले आहेत महाराजांसाठी, त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून यांना असं वाटतं की शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक, म्हणजे ब्राह्मणांचे. शिवाजी महाराज क्षत्रिय कुलावून तसं म्हणजे मराठ्यांचे, असं नाही. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. त्यांनी रयतेला जमिनी दिल्या, नांगर दिल्या, बैल दिले, बियाणं दिले, बिनव्याजी पैसे दिले आणि त्यांना असे महाराज नकोत. आणि म्हणून ठरवून केलेलं प्रकार आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि या गायकवाडांना सांगतो की शिवाजी महाराज कोण आहेत हे शिकायचं असेल तर मुंबई, ठाणे, रायगडच्या आग्र्यांकडे या, कोळ्यांकडे या, भंडाऱ्यांकडे या. आम्ही सांगतो तुम्हाला कोण आहेत ते. हे असं बोलून चालणार नाही. जे झालं ते वाईट झालं, पण यांना शिवाजी महाराजांची भीती आता वाटायला लागली. जनता जागी व्हायला लागली. कदाचित येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि सांगेल आमच्या घरांना, गावठाणांना जर धोका पोचत असेल, आमच्या मंदिरांना, बुद्धविहारांना धोका पोचत असेल, तसं असे राज्यकर्ते आम्हाला नको. आम्हाला ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या जातीचे नाही,
कुठल्या पातीचे नाही, कुठल्या धर्माचे नाही, ते रयतेचे राजे आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आरमारामध्ये 50% मुस्लिम आणि आगरी कोळी भंडारी आम्ही लढलेलो आहोत. धर्म आणि जातांच्या पलीकडचा राजा होता. आमचा राजा असं बोलायची हिंमत कोणी करू नये. तो आमचा राजा आहे, रयतेचा राजा आहे. धम्मशील बुद्धविहार सेवा समितीचे प्रामुख्याने आयोजक आहेत आपल्याबरोबर. काय सांगणार आहात? आजचा जो व्याख्यान तुम्ही प्रामुख्याने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने ठेवलेलं आहे, काय भावना आहेत सर? मुळात या विहाराची निर्मिती ही स्थानिक भूमिपुत्र आणि येथे स्थलांतरित झालेले या समाज बांधवांच्या दोघांच्या माध्यमातून या विहाराची निर्मिती झाली आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम येथे आयोजित केला होता. आणि त्याचीच एक कास धरून आम्ही राजाराम पाटील सरांना इथे आमंत्रित केलं होतं की आम्ही नेहमीच बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आणि बुद्ध सांगतो, तुम्ही पण सांगा आणि इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पण बुद्ध आणि बाबासाहेब कळू द्या, ही आमची एक संकल्पना होती. आणि त्या अनुषंगाने आम्ही राजाराम पाटील सरांना इथे आमंत्रित केलं होतं की आजचा हा दिवस त्रिवेणी संगमाच्या दिवशी आहे. आज महाराष्ट्र दिन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य महाराष्ट्र आणि त्याचा आज दिवस आणि कामगारांचा दिवस. आणि ज्यांनी जगाला शांततेचा मार्ग दिलं, मध्यम मार्ग, त्या बुद्धांची आज जयंती. हा त्रिवेणी संगम असल्यामुळे आम्ही सरांना इथे आमंत्रित केलं होतं. आणि सरांनी त्या उत्तमरित्या बुद्ध आणि बुद्धांचे वंशज कोण होते आणि त्यांचा धम्म आणि तो धम्म बाबासाहेबांनी कसा संविधानामध्ये आणला, त्या अनुषंगाने उत्तमरित्या असे पटवून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीत आपण पाहू शकता बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने या कोपरखैरणे गावामधले जे ग्रामस्थ आहेत, आगरी कोळी समाजाचे बांधवसुद्धा या व्याख्यानासाठी प्रामुख्याने उपस्थित राहून व्याख्याते जे राजाराम पाटील आहेत त्यांच्या मार्गदर्शन या ठिकाणी ऐकण्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.